महाराष्ट्र में महायुति की सरकार बनने के बाद कैबिनेट विस्तार में हो रही देरी पर विपक्ष ने जोरदार चुटकी ली है। कांग्रेस नेता विजय वडेट्टीवार ने कहा कि विधानसभा चुनाव में महायुति को उम्मीद से कहीं ज्यादा बड़ी जीत मिली, जिसे अब वो खुद पचा नहीं पा रहे। इसलिए अब मंत्रालय में हिस्सेदारी को लेकर झगड़ा चल रहा है। साथ ही मुख्यमंत्री के बाद दोनों उप मुख्यमंत्रियों में कौन दूसरे नंबर और कौन तीसरे नंबर का है, इसे लेकर भी अपने अंदाज में तंज कसा। आता खरं म्हणजे महाराष्ट्रामध्ये अनेक प्रश्न आहेत। मंत्रिमंडळ गठन करून झपाट्यानं काम करण्याची अपेक्षा सरकारकडून आहे, एवढं बहुमत मिळालेलं आहे। परंतु अजूनही सरकारची मानसिकता आलेलं यश पचनी पडत नाही असंच दिसतंय आणि त्यातून हे काही जे वाद उभे झाल्याचे लक्षात येत आहे। इस दौरान विजय वडेट्टीवार ने फिर से ईवीएम से चुनाव कराए जाने पर अपना विरोध जताते हुए कहा कि लोगों को अब ईवीएम पर भरोसा नहीं रहा। चुनाव आस्था का विषय है, ऐसे में चुनाव पारदर्शी होना चाहिए, इसीलिए बैलेट पेपर से ही मतदान होना चाहिए। एवढं तंत्रज्ञान इतकं ॲडव्हान्स झालं आहे, टेक्नॉलॉजी इतकी पुढे गेली आहे। टेक्नॉलॉजीमध्ये आपल्यापेक्षा 100 वर्षांनी 50 वर्षांनी पुढे असलेले देश हे बॅलेट पेपरने निवडणुका घेतात, कारण निवडणुका हा विश्वास आहे। मतदानाचा अधिकार हा सर्वोच्च अधिकार आहे। मतदान देणं हे केवळ एखाद्याला निवडून आणण्यापुरतं नाही, तर या देशाचा आणि स्वतःच्या भविष्याची चिंता ज्या व्यक्तीला असते तो मतदान करतो। देश आणि व्यक्ती, आणि अशा वेळेस तिथेच जर गडबड होत असेल, देश कुणाच्या हातात द्यावा? म्हणून संविधानातल्या स्पष्ट तरतुदी आहेत की निवडणुका अत्यंत पारदर्शी झाल्या पाहिजेत, पण त्या होताना दिसत नाही। निवडणूक आयोगांची अलीकडे बदललेली जी भूमिका आहे, सर्वोच्च न्यायालयांचे काही प्रकरणामध्ये जे काही आदेश आले, जे काही म्हणणं आलं, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी याचिका फेटाळताना जी टिप्पणी केली, त्याला पॉलिटिकल राजकीय स्वरूप आल्यासारखं वाटायला लागलं आहे। म्हणजे देशामध्ये लोकशाही आहे का, अशा प्रकारचा प्रश्न निर्माण झालेला आहे।